नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। अकोल्यातील रस्ते पूल नाल्या भ्रष्टाचार प्रकरणी वंचित युवा आघाडीने केले अनोखे आंदोलन। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले पुरस्काराचे वितरण। अकोल्यातील रस्ते पूल नाल्या भ्रष्टाचार प्रकरणी वंचित युवा आघाडीने 23 सप्टेंबर 2024 अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सचिन टिचकुले पुरस्काराचे वितरण केले। भ्रष्टाचार शिरोमणी पुरस्कार न स्वीकारणाऱ्या हायवे मनपा आणि सार्वजनिक बांधकाम कार्यालयात नेऊन पुरस्कार सोपविण्याचा युवा आघाडीने निर्धार व्यक्त केला। स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुचर्चित सचिन टिचकुले पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख स्पर्धकांची गैरहजेरी असल्याने प्रमुख पाहुणे व सत्कार मूर्ती यांचे मुखवटे धारण करून आंदोलन करण्यात आले। जिल्हा आणि शहरातील रस्ते, पूल, नाल्या व अंडरपास यामधील भ्रष्टाचार प्रकरणी अभिनव पद्धतीने आंदोलन करीत जनतेसमोर मांडण्यात आला। सदर आंदोलनात जिल्हाभरातील युवा आघाडीचे विशेषतः अकोला, बार्शीटाकळी, पातूर, मूर्तिजापूर, बाळापूर, अकोट, तेल्हारा तालुका आणि शहरातील युवकांची प्रचंड उपस्थिती होती। यावेळी युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे, महिला प्रदेश महासचिव अरुंधतीताई शिरसाट, पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद बिरड, जिल्हाध्यक्ष प्रमोद देणवे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई अडाऊ, जिल्हा परिषद सभापती मायाताई नाईक, सभापती रिजवाना परवीनसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये उपस्थित होते। नाली असेल, पूल असेल, अंडरपास असेल किंवा शौचालय बांधलं तरी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। गेले अनेक वर्ष हा भ्रष्टाचार सातत्याने सुरू आहे आणि त्यामुळे लोकांचे जीव जात आहेत, आंदोलनं होत आहेत आणि सरकारी अधिकारी जे आहेत ते तात्पुरती मलमपट्टी करतात, आश्वासनं देतात। आणि म्हणून आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हा आणि महानगरच्या टीमच्या वतीने आज आम्ही भ्रष्टाचार शिरोमणी सचिन टिचकुले या नावाचा पुरस्कार जो आहे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि मनपा आयुक्त यांच्या हस्ते हायवे अथॉरिटी असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल आणि मनपाचा बांधकाम विभाग जो आहे या तिघांना दिलेला आहे। या निमित्ताने वंचित बहुजन युवा आघाडीने एक संकल्प जो आहे तो जाहीर केला आहे की आता यापुढे आम्ही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही। यापुढे जे अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करतील त्यांना रस्त्यावर आणून युवा आघाडी धडा शिकवेल आणि म्हणून बेशरमची फुलं देत पहिला, दुसरा, तिसरा पुरस्कार दिलेला आहे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।